Hare
इथं सांगू द्या की लाव मी सांगतो इथला पुढचा माणूस सांगणार असला की तर लावून द्या फक्त सोड द्या. जास्त आहे. हेची भावी माझी
आ
हॅलो हरी स्वर लावा नाही तर त्याला क्लिअर करा ते कमी जास्त झाले त्याच्यामुळे थोडंसं हा स्वर माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून हरी संत संगे सर्व काळ खंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चुकून हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वारकरी वारी चुकोने हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठला विठ्ठला
हेची व्हावे माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. हा आता मस्त आहे. पंढरीचा वारकरी वारी चुको निधी हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला भंग महान भगवत भक्त देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत साधू श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयाचा म्हणण्यापेक्षा सर्वांच्या पाठांतरातला मी म्हणतो हा अभंग ज्याला पाठ नाही असा माणूसच नाही. कारण हा अभंग म्हणल्याशिवाय हरिपाठाची पूर्णत्व नाही, काकड्याचं नाही, कीर्तनाचं नाही. वारकरी संप्रदायामधली कुठलीही क्रिया करा हा अभंग त्याला म्हणावाच लागतो. असा साधा सरळ सोपा 4 चरणाचा अभंग या कीर्तन सेवेसाठी या ठिकाणी निवडलेला आहे. किम निमित्त सेवा आहे सर्वांना ज्ञात आहे, पण वक्त्याचा आद्य कर्तव्य या न्यायाने पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास, मल मास किंवा आपल्या सोप्या भाषेमध्ये कोणता महिना. बोलत चला, बोलायचे पैसे मी तुम्हाला मागणार नाही. फक्त आपल्या कीर्तनात बोलावं लागते. तुम्ही असं पंगत धरल्यावर बसू नका. असं समोर येतं का थोडं येतं का असं या या असं या. नाही दुसऱ्याला म्हणू नका तुम्ही या म्हणून स्वतः आधी सारखा. हा या या इथं इथं उठा इथं या असं. म्हणजे असं तुम्ही कसं मला पंगत धरल्यावर दिसायला मला वाटेल मी का वाडेकरीच आहे काय की असं होऊ नये. या समोर या. हा आता मस्त वाटायला बरोबर का नाही. आपला हा पुरुषोत्तम मास म्हणजे धोंड्याचा महिना आणि या पुरुषोत्तम मासानिमित्त चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह मोजे होकर्णा तालुका मुखेड जिल्हा नांदेड. आणि या सप्ताहामधील आजचा 7वा दिवस समस्त ग्रामस्थ मंडळी होकर्णा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने सर्व सप्ताह कमिटीच्या कुशल अशा आयोजनाने आपला हा गोड सप्ताह आणि सर्व भजनी मंडळीच्या सहकार्याने आपल्याच गावातील ज्ञानेश्वर माऊली यांनी मला कॉल केला. मला म्हणले महाराज होकर्ण्यामध्ये सप्ताह आहे पण थोडस अधिक मासातला सप्ताह आहे. हा आणि तुम्हाला सांभाळून घ्यावा लागेल. मी म्हणलं बरं ठीक आहे. मग मला म्हणजे तुमचा कोणता दिवस घालायचा. मी म्हणलं 10वा सोडून कोणताही घाला, मी आणखी जिवंत आहे का नाही. त्या योगानं अगोदर मला वाटतं काहीतरी 5वा दिवस पुन्हा ते म्हणले महाराज आम्हाला ऍडजस्ट करा 7वा करा. ठीक आहे म्हणलं चला. कारण आता काय आमचा थोडा पट्टा पडत आला. गोड असा सप्ताह आणि या सप्ताहाला आज उपस्थित सर्व गायक वादक महाराज मंडळी इकडून श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक माझे परमस्नेही परममित्र आपल्या परिसराचं भूषण अशोक दादा हेही या ठिकाणी आहेत. खूप दिवसाच्या नंतर दादाची भेट झाली, त्यांनाही धन्यवाद. माऊली असतील, गावातील भजनी मंडळ विनेकरी बाबा चोपदार गावातीलच का, इकडून गावातलेच का. आमचा ज्ञानू आहे वाजवायला, ज्ञानेश्वर माऊली आपल्या परिसराचं भूषण आहे. गोड वाजवता येईल लेकरू. गोड अशी साऊंड सिस्टम मला वाटतं मंदिराचीच आहे. सर्व तुम्ही माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आता उगा वेळे अभावी याच ठिकाणी कीर्तन सेवेला बरं सुरुवात करतो. विठाला मला वाटलं कसा वेळ झाला कुठं म्हणता की पूर्ण विराम द्या म्हणून. असो गोड सप्ताह आहे. एकदा आलो होतो तुमच्या गावामध्ये मी पण कीर्तनासाठी नाही, मला वाटतं लग्नाला आलो होतो आपल्या ऋषीच्या आहे का नाही. इथंच लग्न होतं. इथं होतं का. हा इथं मंदिरात लग्न होतं. पाठीमाग बरोबर आहे बरोबर आहे. तेव्हा एकदा आलतो. मला माहित नव्हतं या गावाला होकर्णा म्हणतात म्हणून. मी त्या जामजोळ पटपट होकर्णा आहे. अगोदर मला हा वांजरवाड्यापाशी मला वाटायचं तेच होकर्णा आहे काय.
इथं आल्याच्या नंतर कळालं. म्हणले महाराज, माऊलींनी सांगितलं परिचय गावाचा. गावामध्ये एवढे टाळकरी आहेत की बाहेरचं बोलवायची गरज नाही. गावामध्ये एवढे महाराज आहेत, बाहेरचं बोलवायची गरज. गावात तुमच्या गायक आहेत, गावात वादक आहेत, गावात कीर्तनकार आहेत, टाळकरी आहे, गावातली सिस्टम आहे. म्हणजे जवळपास तुम्ही सगळा सप्ताह गावातच करायचा वाद. नाहीतर असे गावं आता कमी आहेत. आता आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरतो. खरं सांगू का, गावातला टाळकरी आम्हाला एखादा उभा दिसतो रांगाला, बरं का. नाहीतर सर्रास टाळकरी बाहेरून आणले. एखादाच गावातला टाळकरी. पण आपल्या गावामध्ये मग आपल्या हरिनाम भजनी असोत, शिवनाम भजनी असोत, बरोबर ना. दोन्ही भजनीमुळे असे आनंदान मस्त असे 2 सप्तेही होतात गावामध्ये. आणि असे अधूनमधून पुन्हा अधिक मासाचे वगैरे कार्यक्रम चालूच असतात. परमार्थिक गाव आहे आणि परमार्थिक गावाची कळा या भजनी मंडळावरून करते. ज्या आरती एवढे भजनी उभा आहेत ते आरती गाव परमार्थिक आहे. असो, अगोदरच वेळ झालाय. तुम्हा सर्व भजनी मंडळीच्या चरणी, गावकरी मंडळीच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि आता आपल्या कीर्तनाला आपण सुरुवात करू. विडाला आज आपल्या सप्ताहातील 7वा दिवस आहे. लक्ष द्या, 7वा दिवस म्हणलं की कीर्तनकार थोडा बांध दिलाय, बरोबर ना. सप्ताहामध्ये 3 कीर्तनकार बांध दिले. पहिल्या दिवशीचा, 7व्या दिवशीचा आणि काल्याचा. पहिल्या दिवशीच्या महाराजांना नामपर बोलावं किंवा रूपपर बोलावं पहिल्या दिवशीच्या. 7व्या दिवशीच्या महाराजांना कसं बोलावं, मागणी पर बोलावं. आणि शेवटी आता प्रसादाला तर माहित आहे, महाराजांना काल्याचं बोलावं, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगावं. असा हा आपल्या वारकरी संप्रदायाचा अलिखित दंडक आहे. याचं कुठं लिखाण नाही, पण पहिलीपासून प्रथा चालत आलेली. आणि त्या योगानं आपला हा 7वा दिवस. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागायलेत. लक्ष द्या. आता खरं सांगा, संतानं मागावं का? कारण तसं पाहायला गेलं तर माणसं मागायला कोणाकडे जातात? आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे का लहान माणसाकडे? बोला बोला बोला. बोललं तर आपल्या कीर्तनात हा चुकीचं उत्तर आलं तरी मी काहीच म्हणणार नाही, फक्त बोलत राहा. मोठ्याकडे मागायला, पण तुमचं आपलं संसारातलं उदाहरण आहे ना. मोठ्याकडे जायचं का लहान्याकडे जायचं? मोठ्याकडे जाते ना माणूस. ज्याच्याकडे नाही त्याच्यापाशी काय जाऊन फायदा काय? ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे काय करायचं जावं माणसानं? मागायचं जावं. आता ऐका, संताकडे काय नाही की त्यानं देवाकडे मागायचं जावं? बर, देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? संत श्रेष्ठ. मग मोठ्या माणसाने लहान्याकडे मागावं का? कारण संत हे स्वतः आहे, देव हा स्वतः नाही. देव हा घडवलेला आहे. तुकोबाला छाती ठोकपणे सांगितले, आमुचिया भावे तुझ देव पण. महाराज म्हणले, अरे आमच्यामुळे तुला देव पण आहे. देवाला म्हणले, देवा अरे तू देव असशील आमच्यामुळे, तुला देव पण आमच्यामुळे. आता खरं सांगा, संत मोठे का देव मोठा? देवानं संत घडिले. आपलं संतानं कोण घडिले? देव घडिले. बरोबर का नाही? कारण संत जर नसतील तर देवाला महत्व, श्रोते जर नसतील तर वक्त्याला महत्व नाही. मग संत श्रेष्ठ आहेत. मग श्रेष्ठ माणसानं कनिष्ठ माणसाकडे मागावं का? बर, हे जाऊ द्या.
देवाकडं मागाव का नाही मागाव एवढं तरी सांगा. हा मागू नये. इकडं बोला बोला अण्णा कस करा मागाव. हा मागाव. बर बघा गावात कशा दोन दोन पार्ट्या पडतात. हा इकडून नाही म्हणाले तिकडून हो म्हणाले. हा मागाव. हा मागावच. हा महिला मंडळ कोणाकडे मागाव. आता ऐका उत्तर दोघांचेही बरोबर आहे. जे मागाव म्हणले तेचही बरोबर आहे आणि जे नाही मागाव म्हणले तेचही बरोबर आहे. लक्ष द्या. देवाकडं परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचं नाही आणि संसारातलं काहीच मागायचं नाही. विडाला पण आपलं उलट आहे. आपण संसारातलं मागितल्याशिवाय राहत नाही आणि परमार्थातलं काहीच मागत. बरोबर आहे का नाही. तुकोबाराला विचारलं तुकोबारा मला न लगे मुक्ती धन संपदा. महाराज म्हणले धन संपत्ती ह्या गोष्टी आम्हाला पाहिजे. तुकोबारानं संसारातलं काहीच मागितलं नाही पण आपण काय संसारातलं मागतो. लोकांना तर बघा सवयच लागली. 40 रुपयाचं नारळ घ्यायचं ह्या त्या पांडुरंगापाशी यायचं आणि एवढी मोठी लिस्टच वाचून दाखवायची. पांडुरंगा कापसाला भाव भेटू दे, पाणी येळेवर पडू दे, पीक चांगलं उगू दे, आमच्या बंट्याला नोकरी लागू दे, बबलीचं लग्न होऊ दे. बरोबर असंच आहे का. असंच आहे ना. आमच्या इकडं तर असंच मागतात बा. इकडं अहो असंच आहे का. एवढी मोठी लिस्ट आणि नारळ 20 रुपयाचं आणि ते बी मोठे नंबरीनं असं देवाला फोडणार. चांगलं निघा अशोक दादा एवढंच देवाला. बाकी धोत्रात गुंडाळ की घरला भाजीला टाकाय होते आणि तेच नासक निघू द्या. गावाला आवाज आहे एवढं जोरात आढळत पावलं र नाही नासक देवाला पावाला आहे. चांगलं का त्याला गिटना गेलंय का म्हणालो मी. नासक देवाला पावालंय आणि चांगलं जाऊन गेलंय. आपली सवय झाली. आपल्याला संसार प्रिय परमार्थ प्रिय नाही म्हणून आपण संसारातलं मागतो. पण ऐका संतांच्या बुद्धीप्रमाणे संसारातलं मागायचं नाही. कशातलं मागायचं. संसारात नाही आपलं परमार्थातलं मागायचं. लक्ष द्या. आता परमार्थातलं मागायचं पण परमार्थातलं मागत असताना तुम्ही आम्ही मागावं. आज तुकोबारा मागणं मागतात. तुकोबारावर अशी वेळ आली कस काय. कारण तसं बघायला गेलं तर या जगाच्या पाठीवर संतचक अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीकडे सगळं काय आहे. सगळं आहे. संसाराच्या दृष्टीने संत श्रेष्ठ आहेत आणि परमार्थाच्या दृष्टीने संत श्रेष्ठ आहेत. काय तुमची आमची संपत्ती घेऊन बसला तो. काय माझे नाथ महाराज श्रीमंत होते. तवाच्या काळी प्रवचनाला येणाऱ्या लोकांना गुळण तांदूळ देत होते. कोण. नाथ महाराज. आताच्या प्रवचनाला आलेले महाराजच गुळ तांदूळ घेऊन चालेल गावातून. बरोबर आहे का नाही. अहो काय श्रीमंती आहे. आज काय गुळ किलो आहे. 50 रुपये किलो. बर उग एका माणसाला पाव किलो गुळ धरला आपण तवाच्या काळी. पाव किलो तर देत असतील. अहो पाव किलो 10 रुपयाचा गुळ. बरोबर 10 रुपयाचाच गुळ धरला आपण एका माणसाला आणि 5 रुपयाची काय धरली तांदूळ धरले. 15 रुपये झाले एका माणसाची. ऐकायला 100च माणसं धरली आपण. किती 100. हा इथं कोण आहे गणितामधला तज्ञ. हा 100 माणसाचे 15 रुपये किती झालेत. 1500. मग आता खरं सांगा नाथ महाराजांचा काळ 400 वर्षाखालचा आहे. किती वर्षाखालचा. 400 वर्षाखालचा काळ आहे. आजचे 15 रुपये म्हणजे 400 वर्षाखालचे किती रुपये कोणी सांगू शकते का. लांब कशाला. आज
आजचे 50 रुपये तुमच्या लहानपणीचे किती होते खरं इमानदारीने सांगा? 500 तरी. आजचे 50 तुमच्या लहानपणी 500 तरी असतील. जर 20-30 वर्षाखाली जर आजचे 50 रुपये 500 रुपये असतील तर 400 वर्षाखालची गोष्ट आहे. 1.5 कोटीलाच घातला आहे ना आकडा डायरेक्ट. जर आमचे नाथ महाराज रोजचे 1.5 कोटी जर वाटीत असतील, काय श्रीमंती हो, काय संत श्रीमंत नाहीत. आज या महाराष्ट्र शासनासमोर आम्हाला भांडावं लागले, आंदोलन करावं लागले, कर्जमाफी करा म्हणून. बरोबर आहे का नाही? आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करा म्हणून भांडणं करावं लागले. सर सगळ्यात कर्जमाफी सगळ्यात पहिल्यांदा कोणी केली असेल? जगद्गुरु तुकोबाराने केली. सगळ्या वया पाण्यात टाकून दिल्या. लोकांना कर्ज दिलेलं. काय कर्जमाफी आहे? होऊ शकतं आपल्याच्यानं? एवढे माझे संत संसारामध्ये श्रेष्ठ आहे. त्या संसार सोडून आता या परमार्थाकडे. काय नाही हो संताकडे परमार्थातलं. अहो एका ठिकाणी तर तुकोबारा सांगतात, या जगातल्या कुठलीही गोष्ट संताकडे मागा. संतानं दुकान मानून ठेवलंय, ज्याला जे पाहिजे ते आहे. हाताला दुकान मांडिले दुकान. जे जया पाहिजे ते आहे रे. ज्याला जे पाहिजे ते मागा, ते संताकडे. एवढे संत श्रेष्ठ आहेत. खरं सांगा, एवढ्या श्रेष्ठ माणसानं मागाव का? बोला, मागाव का? तुम्ही म्हणचाल पुढे बसून घाट झाला पण हे महाराज 2-2 मिनिटाला हात करा. माझा स्वभावच. हा तुम्हाला राग येऊ देऊ नका बरं का. मागावं का? नाही मागावं. एवढ्या मोठ्या व्यक्तीनं मागू नये. पण आज जगद्गुरु तुकोबारा मागायलेत. बर, आणखी एक मुद्दा. जगद्गुरु तुकोबारा मागणं म्हणजे तुकोबारायला ही गुन्हा आहे. तुकोबारायचा कसा गुन्हा सांगतो. गेली 7 पिढ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायच्या घरी कोणीच काय मागितलं नव्हतं. देऊची पंढरपूरची निष्ठावान पायी वारी होती, पण कोण्याही पिढीमध्ये 7 पिढ्यामध्ये कोणीच भगवंताकडे काय मागितलं? काही मागणे
का स्वतः जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मागणं आमच्या कुळामध्ये नाही, आजपर्यंत आमच्या कुळामध्ये मागितलं नाही. मग खरं सांगा असं दुतोंडी बोलणं बरोबर आहे का महाराजांचं? संतांना असं दोन दोन तोंडानं बोलावं का? लोक म्हणतात बघा मगाशी एक बोलला असं आता एक बोलाला असं दोन तोंडी बोलू नाही, बरं नसतंय. दोन तोंडी कोण असतंय? मांडूळ असतंय. त्या मांडुळाचं नाव खराब आहे हो. दोन तोंडी काय चार चार तोंडी माणसं झालेत. हा फक्त त्या मांडुळाचं नाव खराब केलंय. माणसा एवढं कोणीच बोलायला पकड राहिलं. काय विचित्र झालाय. खरं सांगा आता तुम्ही सगळे वयस्कर माणसं आहेत. तुमच्या लहानपणी शब्दाला किंमत होती का नाही? लोक म्हणायचे अरे आमचा शब्द गेलाय. म्हणजे शब्दाला एवढी किंमत होती. आताच्या काळामध्ये आहे का? आहे का शब्दाला किंमत? नाही. तो काळ होता ऐका, ती संस्कृती होती ऐका. जगद्गुरु तुकोबारायांनी दुतोंडी बोलणं योग्य नाही. तुकोबाराय म्हणतात काही मागणी आम अनुचित वडिलाची रीत जाणत असे. जर तुकोबाराच्या कुळामध्ये कोणीच मागितलं नाही तर तुकोबारांनी मागायला पाहिजे का? आपल्या कुळाच्या विरुद्ध वागायला पाहिजे का? सहज बघा एखाद्याच्या कुळामध्ये एक दोन पिढ्या झालं जर परमार्थ असेल आणि त्याच्यामध्ये जर एखादा पोरगा जर नास्तिक जन्माला आला त्याच्या घरी पिऊ नाही ते पिऊ लागला तर गावातले लोक सहज म्हणतात अरे असं वागू नको, तुझा बाप असा नव्हता. म्हणतात का नाही? अरे तुझा बाप असा नव्हता, तुझ्या बापाचं नाव घालू नको, तुझा बाप लई चांगला माणूस होता, तू असं करू नको म्हणतात का? आमच्या कुळी नव्हते आईचे नव्हते आईचे पिशे जन्मले. बघा आमच्या कुळात असलं नव्हतं म्हणजे पिस कुणी कोण जन्मलंय की बरोबर का नाही? काय महाराजाची भाषा आहे. खरं सांगू का या जगाच्या पाठीवर विश्व माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा ज्या माणसानं वाचला ना त्याचा माथा जागेवर येतो. पुन्हा त्याला या जगात दुसरं काहीच वाचायची गरज. लोक म्हणतात त्यानं एवढे शोध लावले त्यानं तेवढे शोध लावले. जेवढे काही शोध लागले असतील सगळे शोध शक्य 1200 मध्ये माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले. हा लाईटीचा शोध शक्य 1200 मध्ये ज्ञानोबारांनी सांगितला. विमान आता त्या कोणी विमान तयार केलंय? राईट बंधू वाईट नाही का? फक्त राईटच भर राईट तर राईट झाले चाल तू या म्हणावा. राईट बंधू त्या राईट बंधून विमानाचा शोध लावला. जेव्हा त्याने विमानाचा शोध लावला त्याला विचारलं दादा तुम्ही कसं केलं? त्यानं सांगितलं विश्व माऊली ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी मधली ओवी वाचली आणि त्या ओवीवर मी संशोधन केलं, विमानाचा शोध लावला. ऐका जगात असे काही काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामध्ये ज्ञानोबारांच्या एका ओवीवर PhD करायला लोक. एका ओवीवर PhD करायले. एवढा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी हो, एवढा श्रेष्ठ ग्रंथ जगद्गुरु तुकोबाराचा गाथा आहे. ऐका परमार्थातली कोणची शंका असो की संसारातली असो कुठलीही शंका घेऊन या दोन ग्रंथाकडे जा, उत्तर आल्याशिवाय राहणार नाही. उत्तर येणार म्हणजे येणार. फक्त झाले कसं आपल्याकडे सगळं आहे पण आपण त्याचा इस्तेमाल व्यवस्थित केला नाही. भारतातल्या लोक एवढं टॅलेंटेड कुठंच लोक नाही. भारतात एवढे हुशार कुठंच नाही. गुगलचा ज्या माणसानं शोध लावला तर गुगल एवढं तर कोणी फास्ट नाही. गुगलचा शोध कोणा लावला माहितीये का? भारतातल्या व्यक्तीनं लावला. खरं सांगा जगाचं इंटरनेट चालवणारं गुगल आहे पण त्या गुगलचा शोध भारतातल्या व्यक्तीनं लावला. अहो काय कमी श्रेष्ठ. भारतात एवढी डोकेलिटी भयानक आहे. सहज मी विनोदानं सांगत असतो एकदा अमेरिकेच्या बराक ओबामाचं विमान बंद पडलं. लक्ष द्या कोणाचं? अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पचं बंद पडलं. ओबामा जुना माणूस झाला ते लई जणाला कळणार. ट्रम्पचं विमान बंद पडलं. ट्रम्प तर सगळ्याला कळतंय तात्या.
सगळ्याला माहित आहे जगाची वाट लावा निघालाय ते आता, बरोबर का नाही? ते माणूस येड्यावणी करायला त्याच्यामुळे जगा आपलं पेट्रोल त्याच्यामुळे एवढं महाग व्हायले. सगळ्या गोष्टी तिकडूनच व्हायला. आता ट्रम्प तात्याचं विमान बंद पडलं आणि त्यानं जाहीर केलं सगळ्या जगामध्ये अमेरिकेतले सगळे मेकॅनिक येऊन त्याला दुरुस्त करायचा प्रयत्न केला. विमान दुरुस्त झालं नाही. सगळीकडचे मेकॅनिक बोलले, कुठल्याच मेकॅनिकला दुरुस्त झालं नाही. त्यानं जगात जाहीर केलं ट्रम्प तात्याचं विमान बंद पडलंय, कोणी चालू करून देईल त्याला आम्ही मूळ बोली रक्कम देऊ. आता सगळीकडे भारतात वगैरे मीडियावर सगळीकडे ती बातमी जाहीर झाली. मग एका गावातला एक खेड्यातला मस्त असा चॅप्टर माणूस उठला, म्हणला आपण जाणार अमेरिकेला. त्याच्या संगता म्हणला, अरे तुला मोटरसायकल बंद पडलेली चालू होईना आणि तू विमान चालू करायला निघालास का? ते म्हणला काय व्हालंय, जायचं उग खालीवर बघायचं निघून यायचं, ज्याच योगानं अमेरिका तरी बघण्यात येईल. फुकट जाणं फुकट येणं, शासनाचं विमान आहे. गेलं ते तिथं गेल्यावर आता सगळ्या देशातले मेकॅनिक येऊन गेलेले. आता हे भारतातून गेलं, कोणीच मेकॅनिक जायला तयार नाही. ह्यानं तिथं गेलं, तिथं गेल्या ह्याला असं विमान आपण बघाले तसं बघाले. ह्याला मोटरसायकलच्या वर माहित नाही, ह्याला काय विमान कराले. पण आता काहीतरी करावं लागेल की आलेल्या पप्पाला टाकापुरतं रामायण सांगायला लागेल की. ह्यानं त्या ट्रम्प तात्याला सांगितलं मला 200 सैनिक पाहिजेत. म्हणला तिथं काय कमी आहे, एका मिनिटात 200. ह्यानं म्हणला एक काम करा, अलीकडून या आणि विमान उचला. 200 जणांनी एक साईड विमान असं उचललं आणि 5 मिनिटं विमान ठेवलं. 5 मिनिटानं पुन्हा त्यानं खाली ठेवायला लावलं आणि त्या विमानाच्या पायलटला म्हणला मार सेल. त्यानं मारला सेल. झालं किंवा चालू. आजच्या जगातली मीडिया त्याच्यापाशी. सांगा तुम्ही नेमकं कोणचा नट फिरला जगातल्या कोण्यात मेकॅनिकला जमलं नाही ते तुम्हाला चालू झालं. ते मला ते गुपित आहे, सांगायचं नसतं. ते म्हणजे पण सांग तरी काय नाही. म्हणला आमच्या इकडे मोटरसायकल बंद पडली की असं पेट्रोल समोर असं झालं होतं. म्हणजे भारतातले लोक खूप टेक्निक वाले आहेत पण वापरीत नाही. ह्याचा माल नाही बरं का आपल्याकडे. आहिस्ता आहिस्ता शेवट जास्त लक्ष द्या. भारतात डोकेलिटी खूप आहे, फक्त वापरीत नाहीत. विश्वमाऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबारांच्या ग्रंथामध्ये एवढे श्रेष्ठ ग्रंथ लिहिणारे आणि जगातल्या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे, त्या संतांना मागणं योग्य का? त्या संतांना मागावं का? नाही, मागू नये. मग आज तुकोबारा मागतात, तुकोबारांचं चुकलं का नाही? आपण चुकलं तरी कसं म्हणा. कसं असते बघा, मोठ्या माणसाचं चुकलं तरी कधी कधी चुकलं म्हणायचं नसते. हे आमचे महाराज सांगायचे, मोठ्याच्या कुत्र्याला सुद्धा लोक हाड म्हणणार, आव हाडा म्हणते. मोठ्याच आहे ना ते, बरोबर का नाही? कधी कधी मोठ्याचं जर असलं ना, चुकलं तरी एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून एखादा शब्द चुकीचा जरी गेला आणि त्याच्या वागण्यात जरी चुकलं तर सांभाळून घेणारे लोक आहेत. तुम्ही बघा, तुम्ही आता यांच्या अगोदरचे उपराष्ट्रपती कोण मुस्लिम समाजाचे कोण होते? ते अब्दुल कलाम. नाही ते राष्ट्रपती होते हो, उपराष्ट्रपती होते हमीद अन्सारी होते का? हमीद अन्सारी उपराष्ट्रपती होते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ते सॅल्यूट द्यायला थांबावं लागतं ना, सगळ्यांना सॅल्यूट द्यायला असं थांबायचं. हमीद अन्सारीनं झेंड्याला आपलं सॅल्यूटच दिलं नाही. मीडियावाल्यानं बातमी उचलून धरली. बघा मोठ्याचं कसं भागत असते. आता उपराष्ट्रपती माणूस पण चुकला का नाही? झेंड्याचा अपमान झाला तिथं माणूस चुकला, पण लोक लय हुशार, त्याच्या संचित लगेच कायदा पलटीला एका मिनिटात आणि ते लगेच मीडियावर जाहीर केलं. राष्ट्रपतीनं वंदना दिलती, उपराष्ट्रपतीनं द्यावाच असं काही नसते. आपल्यापेक्षा मोठ्या माणसानं दिलं ना, लहानाचं भागून जात असत. जाग्यावर बातमी काय झाली? जिरली. खरं सांगा ते चुकले होते, पण मोठं असल्यामुळे त्याचं काय झालं? झाकल्या गेलं. कधी कधी मोठ्या माणसाचं चुकलं सुद्धा म्हणायचं जमत नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराचं आज चुकलं सुद्धा म्हणायचं जमत नाही. तुकोबारा चुकलेच नाही. लक्ष द्या, तुकोबारा चुकलेच नाहीत. पण आपल्याकडे तीन मुद्दे धरून चला, मीच सांगितले.
तुकोबाराकडं एवढं आहे त्याला मागायची गरज नाही. एक मुद्दा, तुकोबारा देवापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून मागायची गरज नाही. 2 मुद्दा, आणि तुकोबाराच्या 7 पिढ्यामध्ये कोणी मागितलं नव्हतं म्हणून तुकोबारांना मागायचं नव्हतं. किती? 3 मुद्दे झाले. 3 मुद्द्यानं तुकोबाराचं खंडन व्हायला मागणीचं. पण ऐका, एकच मुद्दा असा म्हणतो की या 3 मुद्द्याचं खंडन करतो. लक्ष द्या, तुकोबारानं मागणं हे चुकीचं आहे, पण तुकोबारा चुकले केव्हाच नाहीत. मग तुकोबारानं का मागितलं? तुकोबाराला माहित होतं या कलियुगामधले लोक देव देव करतील, पण या लोकाला देवाकडं काय मागावं हे कळणार नाही. ऐका, देव देव खूप करतील, पण देवाकडं काय मागावं हे कळणार नाही. मग आपल्याला काय मागावं हे शिकवण्यासाठी जगद्गुरु तुकोबारा आज देवाकडे मागतात अभंगाचं पहिलं. टाळ्या जपून वाजवा, खर्चाचा विषय आहे. बिल बिल येईल तुम्हाला. वाजवा जोरात. वा, क्या बात आहे अशोक महाराज. असे गायक असल्याच्या नंतर कीर्तन किती वेळ हे करा वाटतंय. नाहीतर गावोगाव असे गायक, असे भजनी, असा वादक आम्हाला भेटत नमुन्या नमुन्याच्या. आता प्रत्येकच गावात ठेव का रोजच का गुलाबजामच्या पंक्ती असतात का? कधी चटणी भाकरे खावं लागतंय, कधी ठेसा भाकरे खावं लागतंय, कधी कधी पातळ वरण्या बी हाणावं लागतंय. पातळ वरण्या कळते का? एकाच्या ताटावर वरण वाढलं की तिघाच्या ताटावर ऑलरेडी पोहोचते. हो, एका दिवशी मीच ते वरणाचे असे बकेट घेतलं, अशी पळी लाख 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 5 वेळेस आलेलो. पण माईच इमानदारनं तुमची शपथ डाळीची पळीची काही भेटच झाली नाही मला. नुसतं पाणी नमुन्या नमुन्याचे. तर असे भेट येऊ का? खरंच तुम्ही गावकरी मंडळीला धन्यवाद द्यावेत. एवढं गोड नियोजन केले. आता हे विना पारा आहे नाही, पारा कुठे हे इथे ना. आता पाऱ्याला लोक कुठले? गावातलेच आहेत. खरंच गडे, याला टाळ्या वाजवावर तुम्ही तुमच्यासाठी. सप्ताह लोक करायला तयार आहेत. पट्टी
द्यायला तयार आहेत, पण पारा कोण घ्यावं ह्याची मोठी अडचण झाली गाव. माझ्या जगत घडलं एकदा माझं कीर्तन, गावात पारेकरीच नको, 9 ते 11चं कीर्तन झालं आणि 11 वाजता कार्यकर्ते चिंतित पडले. होय रे म्हणले, हिना कुणाच्या गळ्यात द्यावा म्हणले पाऱ्याच. त्याच्यापैकी एक म्हणाले टाका महाराजाच्या गळ्यात म्हणाले, एक म्हणाला नको रे म्हणला, लय लांबून आले तसं कसं करा आपल्या इथं, मग कीर्तनाला आलेत, नका नका म्हणला. कव्वाच कीर्तनाला येत नव्हतं, कसं हुकून चुकून एक जण माझ्या कीर्तनाला आलत की सगळी कमिटी म्हणायत हे कव्वाच मंदिरात येणार, द्या त्याच्या गळ्यात येणार म्हणले. बोलिलं त्याला म्हणले घे घंटावर येईना. त्याचं म्हणणं आता आपण कव्वाची येणार गावकरी लई म्हणायत म्हणल्यावर काय करावं, घ्या घंटाभर. त्यानं असा गळ्यात इना घेतला, असाच मारुतीचा पार होता. जेव्हा पाराच्या बाहेर कमिटी उतरली, बाहेर जाऊन म्हणायचं बरं गुतलं रे गुतू द्या, रात्रभर कोणाची याचं नाही बघा म्हणले की नीट घडला. आता हे कवर घेईल. 11ला इना घेतलेला, 2 वाजले सकाळचे, 8 वाजले मंदिराकडेच कोण नको. 8 वाजता त्यानं माईक चालू केला, हॅलो माझ्या गळ्यातला इना घ्या, नीट मारुतीच्या गळ्यात टाकतो बघा म्हणला. कसा मारुती उभाच आहे म्हणला, तरी मंदिराकडे कोणीच आलं नाही. 9 वाजता एकानं सोयाबीन भरलं टेम्पो मध्ये. सोयाबीन कळतं का? हा, सोयाबीन भरलं टेम्पो मध्ये आणि 9:30 वाजता मंदिरापाशी आले. कशी त्याला बुद्धी सुचली की कव्वाच दर्शन घेत नव्हतं, नाहीकडे जाता जाता मारुतीचं दर्शन घ्यावं म्हणून टेम्पो असा लावून मंदिरात आले. त्याला बघितल्या दागिने करीत त्याच्याकडे पळत. माईच्याने म्हणला रात्री 11ला इना घेतला म्हणला, मग बम पोट फुगले म्हणला 5 मिनिटात जाऊन येतो. 5 मिनिटं घेऊ ग. त्याला वाटलं लईच दयावया याले, काय करावं 5 मिनिटं घ्यावा. जसा त्या इनेकऱ्या कोणी इना 5 मिनिटं ड्रायव्हरनं घेतला, ह्यानं अशा भयात माग गेल्या आणि त्या मारुतीला म्हणला हे बघ तुझा सत्ता आणि तुझा इना चालू घरला म्हणला मी आता नीट घरला. आता हे गाडीचा ड्रायव्हर माणूस कवर घेईल. 9चे 10 वाजले, 10:30 वाजले. त्याचं म्हणणं आता 11 वाजता मुखेडचा मोंडा सुरू होते, मोंड्यात बीट करायला लवकर जावं लागते. आता बीट झाल्यावर जाऊन फायदा नाही. आता काय करावं गडे म्हणला, गळ्यात तर पाऱ्याचा इना आहे, खाली तर काढाय जमना, बिटाला तर उशीर व्हालाय, खाली ठेवाय जमना. त्यानं असा गळ्याचा इना काढला आणि टेम्पूला टांगला. मारलं सेल पण गेलं मुखेडला निघून. 12 वाजता भजनी आलेत गाता भजनाला. एक म्हणाले श्यामराव इना कुठं आहे, काय माहित बा म्हणला. रात्री कोणाला देलता, बाबूरावला देलता म्हणला. इथं कोण नाही नाही तर काय जाग्यावर व्हायचे. त्याला फोन केला, ते म्हणला हॅलो बाबूराव बोलतो. आपल्या बाबूराव तुम्ही कुठे आहे? ते म्हणला मी शेतात आहे. इना कुठं आहे? इन्यातून फिरायचं नाव काढायचं ना म्हणा. रात्रभर इना घेतला म्हणला मी. हो पण कुठं आहे? फलाण्या ड्रायव्हरला दिला म्हणला. ड्रायव्हरला फोन केला, ड्रायव्हर साहेब कुठं आहे? ड्रायव्हर म्हणला मोंड्यात आहे. इना कुठं आहे? गाडीला अडकीला. आज त्या पाण्याचा आहे की ना माहीच बा म्हणला, खाली ठुलना आदर टांगला म्हणला. सप्ता कुठला आहे? हो करण्याचा आहे. इना कुठं आहे? मुखेडच्या मोंड्या. आणि त्याला म्हणजे आता कवा येतील, जेव्हा बीट होईल तेव्हा येईल गडे म्हणला. दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. ही गावोगावची परिस्थिती आहे, पण तुमच्या गावात खरंच निराळ आहे. गावातलेच विनेकरी आहेत. हा विठाला तुम्ही बी थोडं फ्रेश झाला आता. असं अधूनमधून फवारणी करावं लागेल. आता ते कीटकनाशक ते बसून असे म्हणते. महाग एका दिवशी काय वेळेस आम्हाला 800 नमुन्याचे भेटते. आम्ही बोला सुरू केलं, बसून पुढं गपची बसणार नाही, मोठ्यानं जमली देणार. असं वाटतं इथं फेडा अशी कंबर, इथं फाशी नाही तर काय. अशा नमुन्याची कुठं भजनी पुढं बसलेले, पण इथं असं फ्रेश वातावरण आहे. जन्मोजन्मी तुझा दास. महाराज म्हणले बाबा आम्हाला प्रत्येक जन्मामध्ये फक्त तुझा काय करून ठेव, दास करून ठेव. ऐका तुकोबारानं शेवटी मागितलंच,
पण बघा तुकोबाराची बुद्धिमत्ता कशी आहे. तुकोबाराने तुकोबारासाठी नाही मागितलं, तुकोबाराने आपल्यासाठी मागितलंय. आपल्याला सांगितलंय काय मागायचं देवाकडं, काय मागायचं. जन्मोजन्मी तुझा दास. महाराज म्हणले फक्त आम्हाला दास करून ठेव. 11 वाजलेत. किती वेळ चल द्यायचं? 11:30 12 नाही, आता काय नाही. आता 9 ते 11चा टाइम होता. 11 वाजलेत. किती वेळ करतो तेवढी ओव्हर टाइमची तयारी ठेवा. फक्त आता दुसरं काय आपल्याला, काय आपलं काम भलं ओव्हर टाइम. ते काय झालं म्हणा, एक गोसाई असं मुखेडकडे पीठ मागायला निघालं म्हणा. त्याच्या समोर एक वाट सुरू होत. 2 जण निघाले. अवकाळी वारं सुटलं. ह्या वाऱ्यात सगळा फुफुरडा त्याच्या नाकानं तोंडानं डोळ्यानं जाऊ लागला. गोसाई फिरलं वापस. त्याला म्हणले चल की रे, याचं नाही म्हणलं आपल्याला. आणि तुला मुखेडला यायचं होतं की नाही म्हणला. आपल्याला इकडं खाली कोणतं गाव आहे? इकडं चांडोळा. आपल्याला चांडोळ्याला जायचं म्हणला. आणि ते म्हणला मुखेडला यायचं होतं की. त्याला काय म्हणला मुखेडला जाऊन पीठच मागायचे म्हणला. आणि चांडोळ्याला जाऊन तसं आपल्याला काय इथंही कीर्तनच करायचे, तिकडे जाऊ. तेवढी फक्त तयारी ठेवा. बघू आता. असो विनोदाचा भाग आहे. लक्ष द्या. जन्मोजन्मी तुझा दास. आता खरं सांगा, या थोडं चिंतनाकडे. आता दास म्हणलं की पहिलं कोणाचं नाव येतं डोळ्यासमोर? राजत्वाने कथा गोड प्रमाण. असं टाळकऱ्यानं प्रमाण दिलं तर महाराज व्यवस्थित बोलतोय. आता महाराज काय बोलायला की ना भजनी काय बोलायला, आणि भजण्याला बोलायचं राहिलं नाही. हे बघा, मी श्री गुरु श्री संत मोतीराम महाराजांचा बाईक आहे. आम्ही जिंदगीभर महाराजाचं नाव घेऊन जगणारी माणसं आहेत. जन्म तिथूनच झाला आणि मरण तिथूनच होईल. गंज काय काय गोष्टीचं वेगळं वाटतं, पण गट गिळावं लागणार आहे. असंच एखादी शेका भजनाला मी म्हणलं प्रमाण चुकलं तुझं. मला म्हणला चुकलं तर चुकू दे की, मी का गाठाच्या बाहेरचं म्हणलो का? तुको मारायचं प्रमाण आहे. म्हणजे तुको मारायचंच आहे, पण माझा विषय काय चालू आहे? काय प्रमाण दिलं? योग्य प्रमाण. नाहीतर नमुन्याचे भजनी जाऊ द्या. चला. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील रामचरण. हा काय माझ्या हनुमंतरायाची निष्ठा होती हो. दास म्हणल्याच्या नंतर हनुमंतरायाचं नाव निघतं. बघा काय आपलं शास्त्र सांगतंय. उठल्या उठल्या माकडाचं तोंड बघू नये. तोंड तर बघू नाही, नाव सुद्धा घेऊ नये माकडाचं. उठल्या उठल्या नाव सुद्धा माकडाचं घेऊ नये. जर माणसानं उठल्या उठल्या माकडाचं नाव जरी घेतलं तर माणसाचा दिवस खराब जातो शास्त्र सांगते. पण आता ऐका, तेच शास्त्र सांगते उठल्या उठल्या आंघोळ झाली की कोणाचं दर्शन घ्या. कुठेच मारुती राय उठल्या उठल्या कोणाचं दर्शन घ्या म्हणून सांगते मारुती रायाचं. कसं
येवणी जन्मला मरकट तो वानरा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ नाही सा पापिष्ट कोण आहे गैस माकडाच्या कुळामध्ये माझ्या मारुतीरायाचा जन्म झाला पण बाकीचे माकड वेगळे आणि मारुतीराय वेगळे नोहे नोहे अहो जन्माला माकड कुळामध्ये आले आणि अख्ख्या माकड कुळाचा उद्धार करून टाकला कोण कपी कुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा अख्ख्या माकडाचा उद्धार करून टाकला एकट्या हनुमंतरायानं काय हनुमंतरायाची ताकद आहे तुम्ही रामायणातले जाणकार माणसे हा माझे कंठी राहू भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले तुम्ही रामायणातले जाणते इकडे लक्ष्मण शक्तीचे कार्यक्रम होते का पहिलं होत होते आता थोडं कमी झाले ते कमी का झाले आणि पहिलं का होते सांगतो तुम्हाला एकदा शक्तीचे कार्यक्रम का होते बरं नेमकं माहित आहे का तुम्हाला शक्तीचे कार्यक्रम का होत होते माहित आहे का या पहिल्या साधू संतांनी ती रूढी परंपरा का लावली होती बाबा हे कलियुग आहे कलियुगामध्ये दोन भाऊ एकमेकाच्या विरोधात जातील माय बापाच्या विरोधात लेकरू जाईल त्याच्यासाठी त्याला संस्कार कराव दोन भावांना कसं वागाव कळाव जर रामायण ऐकलं तर काय रामाचं लक्ष्मणाचं बंधुत्व प्रेम होतं अरे सख्य भाऊ नव्हते कसे होते सावत्र भाऊ होते सावत्र भाऊ असताना दोघांचं एवढं प्रेम होतं पण दादा या जर शक्तीचा कार्यक्रम ऐकला तर एखाद्या भावानं दुसऱ्या भावाला म्हणावं दादा अरे मी आज शक्ती ऐकली शक्तीमध्ये सावत्र भाऊ राम लक्ष्मण होते काय एकमेकावर जीव होता आपण तर एका माईचे लेकर आहेत रे दादा जाऊ दे मागचं झालं गेलं सोडून दे इथून पुढे दोघं आपण एका मनानं वागूत असा काहीतरी बोध व्हावा म्हणून शक्तीचा कार्यक्रम होता पण त्याच्यात तुम्ही काय फरक बसला का बसला नाही हे वाचणार सांगणार नीट नव्हते मला थोडा ऐकायचा नाद आहे कोणाचं ऐकतो बघा मी ऐकायचा नाद आहे वाचायचा नाद आहे वाटणं चलत चलत एखादा पेपर जरी पडलेला दिसला तरी उघड लटकण्या उचलून घेत असतो वाचीत बसत असतो नाद आहे आपल्याला शक्ती ऐकायचा मला नाद आहे एका दिवशी शक्ती ऐकत बसलो मया शेजारी एक म्हातारी आजीबाई बसली बसल्या जागी वाचणाऱ्यानं असा नंबर एक स्वर लावून वाचायचं सवेची बोले रघुराजा असं ते वाचायचं त्यांना बरोबर का नाही सांगणाऱ्यानं हा शक्ती म्हणजे शक्ती ह्याला असा स्वर लावून सांगायचं पण त्या म्हातारीनं वाचणाऱ्यानं वाचणं झालं असं करायचं सांगणाऱ्याचं सांगणं झालं काय ताप झाला बा म्हणलं धापाच वया होते ना मला आजीबाई नेमकं तुझी अडचण काय सांग बरं का वाचणाऱ्याचा स्वर चालाय का सांगणाऱ्याला अर्थ जमण्याचं नाही नेमकं काय चुकालंय नाही म्हणले दोन्ही चांगलं आहे म्हणजे मग तू काय चूक करालीस म्हणजे ते वाचालंय का नाही ते माझं पोरग आहे मला मग तर आनंद वाटायला पाहिजे तुझं पोरग एवढं स्वरात वाचतंय नुसतं स्वरातच वाचतंय म्हणली 6 महिन्याखाली माझ्या कंबरडात लाता घालून घराच्या बाहेर काढले म्हणले मी लबार जाऊ दे वाचणाऱ्याचं पण सांगणाऱ्याला का चुक करालीस आई म्हणली ते माझं मोठं पोरग आहे मी मग ते तरी चांगलं सांगाले की त्यांना 4 दिवसाखाली तर पसारा सगळं घराच्या बाहेर काढले म्हणली खरं सांगा हास्य वाचणारे सांगणारे झाल्यावर केव्हा भाऊ भाऊ सुधारतील म्हणालो मी ते शक्तीचे कार्यक्रम तुम्ही रामायणातली शक्ती ऐकलेले जाणकार माणसं आहेत थोडा मला भाव सांगायचा आहे दास या शब्दावर महाराज म्हणले ना जन्मोजन्मी तुझा दास काय दास कशाला म्हणते सांगतो प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण महाराज झोपलेले असताना 2 राक्षसांनी चोरून नेलं कोण रावण बरोबर राक्षसांनी चोरून नेलं कुठं पाताळात नेलं सकाळी सगळे उठले
त्याच्यामध्ये माझे मारुतीराय सुद्धा होते. सगळेजण बघू लागले, अरे मालक नाहीत, मालक नाहीत, मालक नाहीत, मालक नाहीत. सगळे रानवान हिंडू लागले, मालकाला हुडका, मालकाला हुडका. लक्ष्मण दादा नाहीत, प्रभूही नाहीत, जिकडं तिकडं हुडकू लागले. आणि त्याच्यामध्ये माझे मारुतीराय सुद्धा होते. हुडकून 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 शेवटी दमले. आणि असाच उन्हाचा पार होता. दुपारच्या पारी 1 वाजता मारुतीराय एका झाडाखाली बसलेत. कारण कसं असते बघा, सैन्यामधला मेन माणूस फुटला की सैन्यामध्ये ताकद राहत नसते. छत्रपती शिवराय युद्ध जास्त करायला जात नव्हते सोबत, हे लक्षात ठेवा. फक्त छत्रपती शिवराय त्याला प्रोत्साहन देत होते आणि डोके लिटी लावून देत होते. कारण सैन्याच्या पाठीमागं माणूस धीर देणारा पाहिजे. छत्रपती शिवराय नावाची एक ऊर्जाच अशी होती, ती ऊर्जा सोबत नेल्याच्या नंतर कसलाही सैनिक पुढच्या सैनिकावर तुटून पडत होता. हे महागा असणाऱ्या माणसाची किमया असते. प्रभू रामचंद्रच नाहीत तर मग तिथं बाकीच्या सैन्याचं कसं होईल. स्वतः मारुतीराय बघून 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 चालून चालून थकले आणि एका झाडाखाली निवांत बसलेत. त्या झाडावर एक कावळ आणि एक कावळीन बसले होते. आणि त्या कावळीनीला दिवस गेलते. काय गेलते? दिवस. आणि तिला डोहाळे लागले होते. आणि बाईला डोहाळे, आपल्या पत्नीला डोहाळे विचारणं हे मालकाचं कर्तव्य आहे. शास्त्राविषयी हा डोळे पुसावे, हा त्यांचे पुरवावे मनोरथ. वा, तेव्हा धर्मशास्त्रापासून सांगितले बाबा, त्यांचे डोहाळे विचारायचे, निस्ते विचारायचे नाही, त्याचं मनोरथ पूर्ण करायचे. हा, लक्ष द्या. आणि ते कावळा कावळीनीला विचारायला, होय तुला काय खावाट आले? आताच्या बायाला डोहाळे लागतात, कुठं गौऱ्या खा, कुठं माती खा. काय डोहाळे झाले हो? डोहाळे माझ्या राजमाता जिजामाता सारखी लागायला पाहिजे. जेव्हा जिजामातेला विचारलं, छत्रपती शिवराय पोटात होते, माते तुम्हाला डोहाळे लागते तर कसं वाटतंय? जिजामातेनं सांगायचं, ताड कनवटा असं वाटतंय. एक हातात तलवार घ्यावी वाटती, ताड 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 जाऊन एका घोड्यावर बसा वाटतंय. आणि या जो माझ्या आया बहिणीवर वाईट नजर टाकेल त्या एका एका सैनिकाचा खात्मा करा वाटतंय. हे डोहाळे कोणाचे होते? जिजामातेचे. तेव्हा छत्रपती शिवराय जन्माला आले. आता बऱ्याच जणांच्या गाडीवर नाव आहे, राजे पुन्हा जन्माला या. कशाला? पानपट्टीवरचा गुटखा खायला. राजे पुन्हा जन्माला या. बरं ठीक आहे, छत्रपती शिवराय जन्माला येतील, पण छत्रपती शिवराय जन्माला येण्याच्या अगोदर तुम्हाला शहाजीराजे व्हावं लागेल, तुम्हाला जिजामाता व्हावं लागेल. हे आपण शहाजीराजे जिजामाता झाल्याशिवाय छत्रपती शिवराय येतील का? नाही. ऐका, ते डोहाळे विचारू लागले. कावळा कावळीला डोहाळे विचारायलाय, होय तुला काय डोहाळे लागलेत? कावळीने सांगितलं, हे बघा मला माणसाचं मांस खावं वाटत. कोणाचं? माणसाचं. कावळ्यानं सांगितलं, हे बघ वाघाचं माग आणून देतो, हत्तीचं माग आणून देतो, सिंहाचं माग आणून देतो, पण माणसाचं जर मांस तोडा गेलो तर माझा एका ठाक्यातच काय करतील? जीव काढतील. माणसं बरे नाहीत. कावळीने सांगितलं, मला माहित नाही, मला कोणाचं मांस खायचंय? अहो माणसाचंच. आणि आपलं शास्त्र 3 प्रकारचे हट्ट सांगते: राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. स्त्री हट्ट. स्त्री हट्ट पुरवावंच लागत आहे. नावीला झाला तितक्यात कावळ्याला आठवलं. कावळा म्हणाला, ए चिंता करू नको, आत्ताच थोड्या वेळाखाली ते राक्षस 2 जणांना घेऊन गेलेत म्हणला. रामाना लक्ष्मणाला खाली देवीपाशी पाताळामध्ये. आणि आता जाऊन त्या देवी पुढे त्याचा काय करतेत? बळी देतेत. आणि त्याचा बळी दिला की मी त्याचं मांस तोडतो, तुला घेऊन येतो. हे कोण ऐकायलंय? हा, मारुतीराय खाली बसून ऐकायलेत. मारुतीराय म्हणले, झालं आपलं काम. जय श्रीराम म्हणले की उडी नीट पाठा. देवीपाशी गेले तर देवीला म्हणायत, काय देवी लय मया मालकाचा जीव घ्यावा वाटायलाय का म्हणायत?
देवी म्हणली मी कवा म्हणले म्हणून तो मारुतीरानं जे देवी धरली म्हणतात श्रावणी पाताळा आणि गेली देवीची जे देवी धरली म्हणतात की नीट मोरीत आणि त्या देवीच्या ठिकाणी मारुतीला स्वतः रूप धरून थांबलेत. मला दास सांगायचं लक्ष द्या. स्वतः रूप धरून थांबलेत आणि तिकडून रामाला लक्ष्मणाला समोर आणून उभा केलं आणि देवीनं असा हा 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 जीप काढून असा सोंग सुरू केले. आणि कसं असते बघा, खऱ्यापेक्षा खोटच लई लवकर चमकत असते. खरं झोपलेल्या माणसाला एक लात घाला लगे उठत, खोटं खोटं झोपू द्या त्याला 10 लाता घाला उठना. बरोबर आहे का? नाही खरं सोनं चमकत आहे का ती एकतरीच चमकत आहे? तुम्हाला मज्जी शपथ आहे, खरं सांगा बरं. अहो एकतरीच चमकत आहे, ती पद्धतच आहे. खोट लय लवकर, कमी पाण्यालाच बुडबुडा जास्त असते. आता काय आता ही खोटी देवी उभा राहिलेली हनुमंतराय सुरू केलं, सगळ्या राक्षसाला बाहेर काढलं आणि मग हनुमंतराय विचाराले रामाला, ए रामा बोल तुझी शेवटची इच्छा काय? ते मरणाऱ्या माणसाला शेवटची इच्छा विचारतात म्हणे की फासावर देताना त्याला विचारतात म्हणे तुला काय खावाट आले? गौऱ्या खावाट आल्या. आता फासावर जाणाऱ्या माणसाला काय खावाटते वय? नाही आता जर एखाद्याला म्हणलं तू मरणार आहेस ते खरं सांगा, ते माझा जीव घेईल का नाही? मरण आगाय म्हणा पण बरोबर का नाही? कोणालाच मरण पटत तू मरणार आहेस म्हणल्यावर कोणी मला वाचू देईल का? कोणाला म्हाताऱ्या माणसाला जर एखाद्या माय कसं तुला मरण येणार झालं की भाड्यात तू मर की तिकडं माया का मरणार बसलाच म्हणजे बरोबर आहे का? मरण कोणालाही नको. ते प्रभू रामचंद्राला ते हनुमंतराय देवीच्या रूपामध्ये विचारतो, रामा बोल तुला काय पाहिजे? प्रभू म्हणले म्हणे देवी मला काही पाहिजे नाही, पण काय करू म्हणले म्हणे मला काय पाहिजे काय नाही सगळं तुला दिसत होतं. माझा जर हनुम्या इथं असता तुला कवाच आसमान दाखिलं असतं. कोणाला म्हणाले? हनुमंतरायाला. हेच संभाषण चालू तितक्यामध्ये लक्ष्मण महाराजाची नजर गेली, तिला पाठीमागून शेपूट दिसली. लक्ष्मण महाराज रामचंद्र प्रभूला म्हणाले, भैया लई नमुन्याच्या देव्या बघितल्याकडे म्हणले पण ही देवी थोडी वेगळीच दिसाली आहे. कशी? या देवीला शेपूट दिसाल्या म्हणले पाठीमागून. प्रभू हसले, लक्ष्मणा अरे हे तर माझा हनुम्या आहे की म्हणले ऐका. आणि प्रभूनं हनुमंतरायानं प्रभूचं दर्शन घेतलं. जय श्रीराम म्हणून हनुमंतराय प्रभूला घेऊन गेले. दृष्टांत संपला. आता सिद्धांत लक्षात घ्या. मरणाच्या दारात गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या सेवकाची आठवण मालकाला यावी एवढी सेवा जन केली त्याला दास म्हणते. म्हणून महाराज म्हणले जन्मोजन्मी तुझा दास विठोबार जन्मोजन्मी तुझा दास. कळला का दास? आता 11:15 झालेत. बस झालं की आता कळाला. आता बरं सगळ्याच्या एकाच कीर्तनात सगळं सांगितलं, पुन्हा तुम्ही मला बोलवायचं नाही. महाराज म्हणले बरं पुन्हा काय पाहिजे? पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी. महाराज म्हणले हो का देवा मला दुसरं काहीच नको, पंढरपूरचा वारकरी करून घे. बघा काय महाराजांची बुद्धी आहे. पंढरपूरचा वारकरी होतो म्हणले नाही, वारकरी करून पंढरीचा वारकरी. आणि देवाला सांगितले देवा वारी चुको न दे हरी. देवा तू आमची वारी चुकू देऊ नको. आम्ही जीव आहेत आणि अज्ञानी आहेत, आमच्याच्यानं वारी चुकू शकते, पण देवा तू आमची वारी चुकू देऊ.
वारकरी त्यालाच म्हणायचा. आता आळंदी पंढरपूरचा वारीचा सोहळा आहे बघा. काय सोहळा आहे ह्याच्यापैकी किती जण जाते एकदा हात वर करा बरं. 1 2 3 4 5 10 15 20 25 2-4 जातात. मग कोणी शेवट जात असतील, कोणी प्रस्थानला जात असतील, कोणी फक्त आषाढीला जात असतील. पण ऐका माय बाप हो, जीवनाचा खरा आनंद लुटायचा असेल माता भगिनी सर्वाला सांगतो, जोवरी सकाळ सिद्ध आहे हात चालवया पाय, तो तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत हात पाय चांगले आहेत तोपर्यंत एकदा तरी आळंदी ते पंढरपूर वारी करून बघा. एकदा वारीला गेलेला माणूस पुन्हा वारी चुकू देत नाही. चला हो पंढरीला जाऊ, चला हो पंढरीला जाऊ, चला देवीला जाऊ, चला देवीला जाऊ. ऐका एकदा वारीला जायचं वारकरी, पंढरीचा वारकरी आणि वारी चुको नदी हरी. एकदा पंढरपूरचा वारकरी कशी वारी करायची सांगतो, कीर्तन सेवा समाप्त करतो. एवढं सांगू का? होय, नाही तुमची इच्छा असली तर सांगतो, नाहीतर उग सांगा लय नमुन्याचे लोक आम्हाला कीर्तन सांगा. आता नेमकं काय समजायचं? मानन असं करणार आणि सांगा. कसं सांगू का? एवढं वारकरी सांगतो आणि सेवा समाप्त करतो. वारकरी कसा असावा? आता आपण वारीला जातो का नाही, वारकऱ्याचा नियम आहे पहाटे 4ला उठायचं, आपापली फडशी त्या टेम्पोत टाकायची आणि गळ्यात टाळ घेऊन ज्ञानोबा तुकाराम, बरोबर का नाही? मस्त काकडा सुरू करायचा, उठा पांडुरंगा. मस्त सकाळी काकडा म्हणायचा, पायी चलायचं. हे वारकऱ्याचा नियम आहे. पण आता काय लई नमुन्याची नईनच वारकरी निघाले. तर कुठली बारी दिसली बिस्किट घे, ते कुठं कोणचे ते काय कशाचे लाडू, ते राजगिऱ्याचे लाडू घे. आमच्या गावातली शकुंतला काकू माझ्यासोबत वारीला आली. इथं नाही का कधी? अवघड व्हायचं. एवढं मोठं पोत संगच घेऊन काही बी घे. अरे बा म्हणलं काकू कुठं बी का? एका बारीला लागली डझन भर केळ. पुढे गेलो बिस्लऱ्या वाटू लागले, घे बिस्लऱ्या की नीट केळावर लोटल्या केळाच्या सालट्यात गेल्या. म्हणलं काकू आई केळ नासालेत. म्हणले नासाव पण असा हाय. आता चल बाई म्हणलं तुझ्याच मनावर. काकू जिथं तिथं बारीलाच. एका ठिकाणी काकू बारीला लागली 1.5 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटर पुढे गेल्यावर काकूला कळालं तिथं दाढी करायची बारी. कशाच्या बारीला काकू? ह्याला वारी म्हणणार. ऐका पंढरपूरच्या वारीला गेलं ना, तिथला काही नियम आहे. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. पंढरपूरला गेलं की तिथं पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान आणि तिथून पुढे विधितो हरिकथा. हे बाकीच्या गोष्टी नाही. ह्या वारीला चालेत जेसीबी आण, कुठं ट्रॅक्टर खेळणी आण. मग एका माणसानं झुली घेतल्या बैलाच्या. म्हणलं काऊन नाही? म्हणलं आपल्या इकडे एवढ्या निक्या भेटत नाहीत. म्हणलं मारेगाव नाही घेऊन देतो. लोकायला तिथून आणायची सवय. ऐका हे के असं जर आणचाल तर वारी सक्सेस होत नाही. कशी होत नाही? एक दृष्टांत आहे, लक्ष द्या. तुम्ही ऐकून येत, न्हावी समाजाचे एक संत होऊन गेले, त्याचं नाव आहे सेना महाराज. सेना महाराज एकदा पंढरपूरला वारीला गेले. महिन्याचे वारकरी वारीला गेल्याच्या नंतर मस्त चंद्रभागेचं स्नान केलं, बाहेर निघू लागले.
निघता निघता एक न्या चुटूक एवढा एवढा दगड दिसला तिला. त्यानं उचलला. काय निहाळ चुटूक आहे म्हणले, कशाला कामाला येईल? आओ माऊली वस्त्राचा हा वस्त्र लावायला, बरोबर का नाही? निहाळ चुटूक दगड हा म्हणजे वस्त्र लावायला कामाला आहे म्हणून दगड घेतला आणि कशात टाकला? फडशीत. वारकऱ्याकडे फडशी असते, फडशीत टाकला. कारण काय असते बघा, ज्या त्या क्षेत्रामधली आवड ज्या त्या माणसाला असते. आता की जर हाडाचा भजने असाव, त्याला जर टाळ मृदंगाचा आवाज कानावर पडला की घरी झोप येईना, बरोबर का नाही? नका त्याला उभं राहता येऊ, कमीत कमी मंदिरात येऊन तरी बसणार तरी, पण घरी झोप येणार नाही. ते वाजू लागल्याने एखादा वादक जर असला का नाही, त्याची आपोआप असे बोट हलत येत, हलतेत का नाही? बघा तुम्ही कुस्त्या होत्यात का इकडे? कुस्त्याचे कार्यक्रम असतात का? आता जुन्या काळी व्हायचे बघा जास्त, बरोबर का नाही? कुस्ती खेळायला दोघंच असतात, पण बाहेरून उगच काय करतात करतात का? करतात का असं? खरं सांगा, ह्यानं कुस्ती खेळत असते का? आओ नाही, पण ते नादच, ते एक नाद असते अंगात हुलूक. ते ज्या गोष्टीमधला माणूस आहे त्या गोष्टीची त्याला आवड. सेना महाराजांना आपल्या फडशीमध्ये टाकले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, रात्रभर मस्त हरिजागर केला एकादशीचा. दुसऱ्या दिवशी द्वादश सोडून गावाकडे. दुसऱ्या एकादशीला सेना महाराज गेले पंढरपूरला. चंद्रभागेचं स्नान केलं आणि पांडुरंगाच्या दरबारात गेल्या गेल्या देवानं सांगितलं, महाराज कालच्या वारीला आले नव्हतात. देव म्हणाले सेना महाराजाला. सेना महाराज म्हणले, ओ देवा असं का करायला? आलतो, रात्रभर महाद्वारात भजन केलं, दुसऱ्या दिवशी द्वादश सोडून घराकडे गेलो. महादेव म्हणले, महाराज तुम्ही आलाच नव्हता. महाराज म्हणले, माझ्याकडे पुरावा आहे. देव म्हणले, काय? मी दगड आणला, इथून दगड नेलता. म्हणले, काय नेलता? दगड. देव म्हणले, मग मला तेच म्हणायचंय, तुम्ही वारीला आला नव्हता, कयाला आलता? दगड न्यायला आलता. महाराजांना खिन्नपणा वाटला. महाराज गावाकडे गेले आणि दुसऱ्या एकादशीला येताना जरूर ते दगड काय केला? सोबत घेतला. जिथून चंद्रभागेतून घेतला होता तिथंच टाकून दिला. म्हणले, बाबा तुझ्यामुळे माझी वारी बुडली. पुन्हा पांडुरंगाच्या दरबारात जाऊन रात्रभर भजन करून द्वादश सोडून गावाकडे गेले. पुन्हा दुसऱ्या वारीला आले. दुसऱ्या वारीला आल्याच्या नंतर देव म्हणले, महाराज कालच्या वारीला आला नव्हता. सेना महाराज म्हणले, देवा असं तुम्ही ठरी लावत का बरं? पाणी पिऊ पिऊ पाणी पिऊ पिऊ बोलायचं. बरोबर महाराज कसं का पाणी पिऊ पिऊ पाणी पिऊ पिऊ बोलायला असं? देव म्हणले, झालं काय? झालं काय म्हणजे? कालच्या वारीला आलतो. देव म्हणले, आला नव्हता. महाराज म्हणले, माझ्याकडे सबूत आहे. देव म्हणले, काय? ते तवा दगड नेलता का नाही? म्हणले, ते कालच्या वारीला आणून टाकला. देव म्हणले, मग मला तेच म्हणायचं, कालच्या वारीला आला नव्हता, कशाला आलतात? दगड टाकायला आलतात. दृष्टांत संपला. एक दगड नेला तर 2 वाऱ्या चुकल्या. नाही गटुड्याच्या गटुडे बांधून आणाले, त्याच्या किती वाऱ्या सक्सेस आहेत म्हणालो मी. याला वारकरी म्हणीत, पंढरीचा वारकरी वारी चुकोने हरी. महाराज आणखी काय पाहिजे? संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांची संगत द्या, संतांच्या संगतीमध्ये अखंड प्रेमाचा कल्लोळ. बर, मग पंढरपूरची वारी मागायला, संतांचा संघ मागायला, पण पंढरपूरचं जे मेन काम आहे ते राहिलं. काय काय पाहिजे? महाराज अभंगाच्या शेवटच्या चंद्रभागे
चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारे चुको निधी हरी. महाराज म्हणले फक्त चंद्रभागेचं स्नान दे. का मागितलं सांगू का? ऐका, चंद्रभागेचं स्नान केलं की जगात जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थाचं स्नान एका चंद्रभागेमध्ये होत आहे. प्रमाण मला दुसरं पाहिजे. असं ऐका, सगळे तीर्थ एकाच बारीच घडते, फक्त चंद्रभागा डोळ्यानं बघितले तर. मग आंघोळ केल्यावर तर पुढे राहिलं काय? महाराज म्हणले चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पण पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी. 11:30 वाजले. मला वाटते सुरू व्हायला 9:30 पावणे 10 वाजून गेलते. 9:30 पावणे 10 तो वाजले होते. 1-1.5-2 तास बोलण्याचा प्रयत्न केला. थोडा अर्धा तास जास्त झाला, त्याबद्दल प्रथमतः क्षमा मागतो. या परिसरामध्ये प्रथमच येण्याचा योग आला. गोड असं गाव आहे महाराज, नाहीतर इकडं जास्त काही येण्याचा योग येत नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होत. अभिमानाची गोष्ट म्हणून नाही, पण एक सांग का, डायरी पहा, या वर्षी महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा राहिला नाही की ज्या जिल्ह्यामध्ये मी कीर्तन केलं नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या. पण आपल्या इकडं जे आपल्या परिसरात कीर्तन करण्याचा आनंद आहे का नाही, तो निराळा असतो बरं का. कारण काय असते बघा, बाहेरच्या माणसानं पाठीवर थाप टाकण्यात आणि आपल्या जवळच्या माणसानं पाठीवर थाप टाकण्यात फरक असते. आपण म्हणजे आपले, तुम्ही माझे, मी तुमचा आहे. म्हणून सर्वांच्या चरणी विनंती करतो, जर माझ्याकडून बोलण्यामध्ये काही चुकलं असेल, माझ्या वाणीचा दोष, बोलिलेले करो वेडे वाकडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. जर माझं काही चुकलं असेल, माझ्या वाणीचा दोष, जे काही चांगलं असेल ते श्री गुरु महाराजांचं आहे. ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर घ्यायची का? आता 11:30 वाजले तुम्ही घ्यायची? हा घ्या ना मग. चंद्रभागे स्नान चंद्रभागे Oh